नमस्कार, मी सुजाता. स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फूडी सुजाता. तर आज आपण बघणार आहोत पालक पनीरची रेसिपी. पालक पनीर अगदी सोप्या पद्धतीने कशी करू शकतो आपण. इथे आपण एक भांडं ठेवलेलं आहे. थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक केलेली आलं आणि लसूण टाकणार आहोत. याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. याचा जो कच्चा स्मेल असतो तो निघून गेला पाहिजे. थोडा वेळ असंच तेलामध्ये फ्राय केल्यानंतर यामध्ये आपण हळद आणि तिखट टाकणार आहोत. इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. गॅसची फ्लेम इथे लोच ठेवायची आहे, नाहीतर आपले मसाले जे आहेत ते जळू शकतात. त्यानंतर इथे मी 2 उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या. व्यवस्थित फ्राय करायचं आहे. कांदा आपला थोडासा शिजत आला की यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, हलवायचे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक केलेला टोमॅटो. व्यवस्थित आपले मसाले सगळे शिजल्यानंतर यामध्ये आपण पालक घेतलेली आहे ती व्यवस्थित साफ करून धुवून त्याला मी थोडंसं कापून घेतलेलं आहे आणि ती इथे मी टाकत आहे. याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे ॲड करायची गरज नाही आहे. हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जसा जसा पालक शिजत जातो तसा तसा तो कमी होत जातो आणि त्याला पाणी सुटत जातं. हे पहा, पालक आधी केवढा दिसत होता आणि आता केवढूसा झालेला आहे. त्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे. आपण यामध्ये वरून पाणी अजिबात ॲड केलेलं नाही आहे. असंच याला 2 मिनिटं शिजून द्यायचं आहे. त्यानंतर आपण गॅस बंद करून टाकायचा आणि आता हे मिश्रण थंड होऊ देऊया. मिश्रण एकदा थंड झालं की त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक स्मूथी तयार करून घ्यायची आहे आपण. इथे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपला पालक पूर्णपणे बारीक झालेला आहे. आता इथे एका भांड्यामध्ये पुन्हा मी तेल घेते. आता आपण त्याला फोडणी द्यायची आहे. तेल गरम झालं, त्यामध्ये मी आता जिरं टाकलं आहे. जिरं व्यवस्थित फ्राय झालं की जो आपला पालक होता तो याच्यामध्ये आपण मिक्स करायचा आहे. व्यवस्थित हलवून घेऊयात. आता इथे आपण याला परत 2 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. त्याला कड यायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल जास्त घट्ट झालं आहे तर तुम्ही इथे पाणी वगैरे ॲड करू शकता. आता यामध्ये आपण पनीर टाकणार आहोत. पनीर धुवून त्याचे मी बारीक पीसेस केलेले आहेत. ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी 1 चम्मच गरम मसाला ॲड केलेला आहे. व्यवस्थित सगळं हलवून मिसळून घ्यायचं आहे. दोन मिनिटासाठी पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घेऊयात. त्याच्यावरती जास्त वेळ ह्याला ठेवायचं नाही, नाहीतर आपलं पनीर जे आहे ते चामट होईल. अशा प्रकारे आपलं पालक पनीर बनवून तयार झालेलं आहे, अगदी सोप्या पद्धतीने. आता आपण याला सर्व करूयात. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर
आणि कमेंट करा. धन्यवाद.